वसमत येथे भाजपाची चिंतन बैठक संपन्न। वसमत येथील वर्धमान मंगल कार्यालयात भारतीय जनता पार्टीची वसमत विधानसभेतील बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, सुपर वॉरियर, सर्कल प्रमुख, शहर व मंडळ कार्यकारिणी, पदाधिकारी, कार्यकर्ते यांची लोकसभा निवडणूक चिंतन बैठक संपन्न झाली। तसेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसह आगामी सर्व निवडणुकांबाबत आढावा घेण्यात आला। यावेळी हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजीराव मुटकुळे, भारतीय जनता पार्टीचे हिंगोली जिल्हाध्यक्ष फुलाजी मामा शिंदे, भाजपा ज्येष्ठ नेते के शिंदे, भाजपा ज्येष्ठ नेते श्रीकांत देशपांडे, जिल्हा उपाध्यक्ष शिवदास बोड्डेवार, वसमत विधानसभा निवडणूक प्रमुख तथा जिल्हा अध्यक्ष महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष उज्ज्वलाताई तांभाळे, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद यंबल, जिल्हा उपाध्यक्ष अंकुश आहेर, जिल्हा सरचिटणीस खोब्राजी पाटील नरवाडे, आघाडी जिल्हा अध्यक्ष ज्येष्ठ माधवराव भालेराव, माजी उपसभापती विजय नरवाडे, औंढा मंडळ अध्यक्ष सखाराम इंगळे, वसमत शहर अध्यक्ष शिवाजी अडलिंगे, वसमत ग्रामीण मंडळ अध्यक्ष डॉक्टर अवधूत शिंदे, महिला मोर्चा मंडळ अध्यक्ष निर्मलाताई नादरे यासह सर्व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांनी नुकत्याच संपन्न झालेल्या लोकसभा निवडणुकीबाबत चिंतन व आगामी निवडणुकीच्या तयारीबाबत मार्गदर्शन केले। पाहूया आमचे प्रतिनिधी अनिता चव्हाण यांनी घेतलेल्या काही प्रतिक्रिया। प्रतिनिधी अनिता चव्हाण, वसमत। यामध्ये कालच्या लोकसभेत जो भारतीय जनता पार्टीचा पराभव झाला आणि विधानसभा वसमतमध्ये सुद्धा आम्ही 30,000 मतांना 30,000 मतांना मागं आहे। त्या संदर्भात कार्यकर्त्यांची चर्चा आम्ही केली आहे आणि यामधून मराठा आरक्षण असो, संविधान बदलण्याच्या संदर्भातला असो, आपल्या शेतमालाच्या भावाच्या संदर्भातला असो, विरोधी पक्ष हा लोकांना बनवाबनवी करण्यात यशस्वी ठरला असंच आमच्या कार्यकर्त्यांच्या बोलण्यातून तसं आहे। म्हणून थोडीच तोड उत्तर आमच्या कार्यकर्त्यांना दिलं पाहिजे, त्यासाठी आम्ही कार्यकर्त्यांना सगळ्यांना सांगितलं आहे आणि निश्चित रूपानं आमचे कार्यकर्ते आता या सदम्यातून म्हणजे या दुःखातून आता बाहेर निघून पुन्हा एकदा विधानसभेच्या आमचे कार्यकर्ते लागतात। या आढावा बैठक ताकदीला लढवणार आणि आम्हालाच मिळणार आहे विधानसभा इथे। विधानसभेच्या तयारीला लागा, आपापल्या गावात आपापल्या बूथवर आपण जिथे कमी पडलो तिथं पुढे गेलो पाहिजे, 51% मतं आपल्याला मिळाली पाहिजे, त्यासाठी आमचे कार्यकर्ते आता कामाला लागतात। लोकसभेत काम केलेले आहे, नेत्यानं कोण नाही ते आम्हाला माहिती नाही, पण आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी नेत्यांनी सुद्धा काम केलेलं आहे। जागा लढवाय मिळणार आहे, मग महायुती आहे नाही आहे हे आम्हाला माहिती नाही, ती आमची ताकद आहे। भाजप सोबळावर विधानसभा लढेल, सोबळाचा विषयच ना, आम्हाला ही जागाच लढवाय मिळणार आहे, त्यामुळे काही आम्हाला मिळणार जागा। प्रत्येक विधानसभेमध्ये आढावा बैठक ATV न्यूज, बातमी जनकल्याणाची।